नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. कमळे याच्या भागामध्ये हे दाखवले गेलं आहे की राजन इथे अन्नपूर्णाला बाहेर घेऊन येतो. तिला आत्ताशी कुठे स्वतःच्या पायावरती उभा करतो. पहिल्यामध्ये खूप छान प्रकारे सुधारणा अन्नपूर्णाच्या तब्येतीमध्ये झालेली असते. राजन हे पाहून खुश होतो. कमळीला म्हणतो, खरंच कमळी, हे सगळं काही झालं आहे ते तुझ्यामुळं झालं आहे. कमळी पटकन अन्नपूर्णा आजींच्या पाया पडते. आजी, मी तुमची नात आहे हो, मला आशीर्वाद द्या. अन्नपूर्णाचे एकदम डोळे वगैरे पाण्याने पाणवलेले असतात. ते पाहताच क्षणी राजन म्हणतो, कमळी, खरंच आईच्या तब्येतीमुळे तुझ्यामुळेच फरक पडला आहे. हे सगळं तूच केलं आहे, नाहीतर ह्या घराचं आणि ह्या प्रॉपर्टीचं काय झालं असतं ह्या 3 बायकांनी पूर्ण वाट लावून टाकली असती. कारण की तू वेळेत आलीस म्हणून हे सगळं आईचं कष्ट आत्तापर्यंत राहिलं, नाही तर खरंच चुकीच्या व्यक्तीच्या हातामध्ये जर गेला असतं ना तर काही खरं नसतं. हे सगळं चालू असताना अनिका, रागिनी आणि कामिनी ह्या तिघीजणी कमळीच्या विरोधामध्ये कटकारस्थान करायला लागतात. म्हणतात की काही जरी झालं तर तिला सुखाने काही ह्या घरामध्ये आपण राहून द्यायचं नाही. असंच काही म्हणताना अनिकाही म्हणती, ग्रॅनी आजी, तुझे प्रत्येक वेळेस प्लॅन फेल जातात. आता तरी तू चांगला काहीतरी प्लॅन कर त्या कमळी टमळीच्या विरोधामध्ये. तिला हॉस्टेलमध्ये आपल्याला पाठवायलाच पाहिजे, कारण ती जेवढी घरामध्ये राहील ना तेवढी आपल्याला टॉर्चर करेल. तोपर्यंत कामिनी म्हणते, अनिका, हो तुझं बरोबर आहे. असं काही चालू असताना इकडे अन्नपूर्णा, राजन आणि कमळी बोलत असताना पटकन अनिकाच्या रूममध्ये ग्लास पडलेल्याचा आवाज येतो. अनिका ती मेडला म्हणत असते की तुझ्या हातून सगळं काही पडलं आहे, तूच गोळा करायचे काचा. त्या काचा गोळा करत असताना ते मेडच्या हातावरती पटकन अनिका पाय ठेवते आणि ती जोरजोरात ओरडायला लागते की अनिका मॅडम, पाय काढा म्हणून. ते सगळं काही ऐकता क्षणी कमळी तिथे येते. म्हणते, अनिका, काय करतेस काय तू? तेही माणूस आहे, तिला त्रास होत नाही आहे का? आणि तू म्हणा जरा आता सुधार. ही तुझी नाटकं आता बास कर. तुझी मोठी बहीण आली आहे एवढं लक्षात ठेव, आणि जिथे जिथे तू वाईट करणार तिथे तिथे मी उभं राहणार म्हणजे राहणार. अनिका म्हणते, ए गावछाप, तू शांत बस. काय तू मला सुधरवणार आहेस? तुला ह्या घरातून नाही ना मी हकलली तर माझं नावही अनिका महाजन सांगणार नाही. तोपर्यंत हे सगळं पाहता क्षणी अनिकाला कमळी तिच्या पायापाशी खाली वाकायला त्या काचा गोळा करायला होते. अनिका ते नाही करणार, पण ऋषी आलेला पाहता क्षणी म्हणते की ऋषीवरती इम्प्रेशन पडण्यासाठी हे सगळं आपल्याला करावंच लागणार आहे. तिथे ऋषी येतो आणि ऋषी पटकन अनिकाने फेकलेली खुर्ची नीट करतो आणि त्याच क्षणी कमळीला कळतं. ऋषी म्हणतो की कमळी, कशी आहेस तू? कमळी म्हणते, हो ठीक आहे सर, तुम्ही अचानक इथे? काही नाही ग, अन्नपूर्णा आजी कशा आहे त्यांच्या तब्येतीबद्दल मी जरा विचारपूस करायला आलो होतो. तोपर्यंत निग्गीचा फोन येतो ऋषीच्या मोबाईलवरती. तुम्ही कमळीला भेटायला गेलाय तर मला जराशी कमळीशी बोलायचे. कमळी म्हणते, काय झालं निग्गे, का रडतेस तू? काही नाही ग, तूच सांगितलं आहेस ना, ह्या कुशीव त्या कुशीव करण्यापेक्षा रात्रभर जागण्यापेक्षा अभ्यास करत जा, म्हणून मी रात्रभर जागून तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी काही नोट्स बनवले आहेत. कमळी ही थोडीशी भावूक होते. निग्गे, अगं काय करतेस, थोडे दिवस थांब ना, आपण दोघीजणी एकत्र येऊच. तुला तर माहिती आहे ना कारण काय आहे ते. निग्गी म्हणते, हो कमळे, मला चांगलंच माहिती. तू तुझी काळजी आहे. असं म्हणता क्षणी दोघीही फोन ठेवतात. बंड्या म्हणतो, मला माहिती आहे ना, कमळीला सांगायला पाहिजे होतं तू. तुझ्या आठवणी खातीर ही निग्गी रात्रभर रडत होती म्हणून. निग्गी म्हणते, बंड्या शांत बस. त्या कमळीच्या मागे काय थोडा व्याप आहे का? तिच्या मागे थोडे टेन्शन आहे का? तू सांगाय निघाला होतास की तिला अजिबात काही सांगायचं नाही. तोपर्यंत कमळी म्हणते, ऋषी सर, जोपर्यंत मी येत नाही कॉलेजला थोडं निग्गीचं जरा तुम्ही लक्ष ठेवा. असं म्हणता क्षणी डोळेही तिचे पाहणवले जातात. ऋषीला ते सगळं काही कळतं, पण इथे कमळीच्या डोक्यामध्ये येतं की आपण ऋषी सरांना राजन काकांचा प्लॅन सांगूया का? ते सगळं काही सांगायला जाणार तोपर्यंत राजन तिथे येतो. राजन म्हणतो, काय ऋषी, कसा आहेस? काय इकडे कसं काय अचानक? असं म्हणता क्षणी त्याने जरा विषय बदलतो. ऋषी कारण सांगतो तिथून निघून जातो. तोपर्यंत राजन पटकन कमळीपाशी येतो. काय ग कमळे, कोणालाही आत्तापर्यंत ही प्लॅन कळता कामा नाही, कारण की भिंतींनाही कान असतात, तुला माहीत नाही आहे का? तोपर्यंत कमळी म्हणते, हो राजन काका,
पण ऋषी सर आणि आम्ही सगळं काही एकमेकांना शेअर करतो, ते नेहमी माझी मदत करतात. राजन म्हणतो, हो मान्य, ऋषी चांगला मुलगा आहे, पण तरीही नको ये. ह्या घरामध्ये कशी लोक आहेत तुला माहिती आहे ना, तुलाही जिवंत जगून देणार नाहीत आणि आम्हाला सुद्धा नाही येत. असं म्हणता क्षणी कमळी थोडासा विचार करते, शांत बसते. आणि येणाऱ्या काही भागामध्ये कमळी अनिकाच्या रूममध्ये तिथे शिफ्ट होते, तिथंच राहणार असते. अनिका म्हणते, तुला सेपरेट रूम आहे ना, तू माझ्या रूममध्ये यायचं नाही, तिथेच सगळं काही शिफ्ट करते. कमळी म्हणते, तो कोण हाकलणारी मला, आणि मी बघ इथंच राहणार. असं काही म्हणतात क्षणी कमळी तिथेच राहते. पण निग्गीचे काही शब्द कमळीला आठवतात की ती अनिका माकडीन अशी आहे की तुला जिवंत सुद्धा मारायला कमी करणार नाही. सेम तसाच प्लॅन अनिकाने केलेला असतो. कमळीला झोपता क्षणी तिच्या तोंडावरती उशी ठेवून दाबण्याचा प्रयत्न करते, पण कमळी काही तिथे नसते. हा प्लॅन नक्कीच तिचा फेल जातो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय सगळ्यांना.